नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून 7,500 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, तुमच्याच कामाची ही माहिती आपण जाणून घेणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना 1,500 रुपये प्रति महिना देण्यात येतो। आता काही दिवसापूर्वी या योजनेचं पेन्शन वाढलेलं आहे फक्त दिव्यांगांसाठी, परंतु आजचा जो हा व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना थेट केंद्र शासनाच्या माध्यमातून 7,500 रुपये इतका महिना देण्यात येत आहे। आता तुम्ही म्हणाल मग हा कुणाला देण्यात येणार, कशा पद्धतीने देण्यात येणार, तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, सर्व माहिती मिळून जाईल। या योजनेची 7,500 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत ही माहिती जाणून घेण्यासाठी तर व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। परंतु चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट सोबतच शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची नवनवीन माहिती देखील तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। चला तर मग सबस्क्राईब करा, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना 7,500 रुपये कशा पद्धतीने देण्यात येतील। तर या ठिकाणी पहा, भारत सरकारने सामाजिक न्यायाच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि संवेदनशील पाऊल उचललेलं आहे। देशातील जे वृद्ध नागरिक आहेत, त्याचबरोबर विधवा महिला आहेत आणि विकलांग व्यक्ती आहेत यांना दरमहा 7,500 ची आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे। ही माहिती आलेली आहे। पहा, ही एक जी योजना आहे 7,500 रुपयाची, ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, विधवा महिला असतील, वृद्ध व्यक्ती असतील, विकलांग असतील, यांच्यासाठी ही योजना आहे आणि यामध्ये तुम्हाला एक नाही दोन नाही तर 7,500 रुपये एवढी रक्कम प्रति महिना देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला असल्याची माहिती आपण इथं पाहत आहोत। ही योजना म्हणजे फक्त पेन्शन नाही तर लाखो लोकांसाठी आशेचा किरण आहे, जे आतापर्यंत इतरांवर अवलंबून जगत होते, त्यांच्यासाठी हा एक ऐतिहासिक निर्णय असणार आहे आणि त्यांच्यासाठी खरंच खूप महत्त्वाची ही योजना असणार आहे। आता ही नवीन योजना आहे का, कोणती योजना आहे पहा। सर्वात अगोदर तर या योजनेचे उद्देश काय आहेत, मुख्य उद्देश काय आहे, तर देशातील जे अनेक वृद्ध व्यक्ती आहेत, अपंग व्यक्ती आहेत, ज्या विधवा महिला आहेत, त्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी संघर्ष जो आहे तो करावा लागत आहे। एकीकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत आणि काहींना तर कुटुंबाकडून आधार देखील मिळत नाही। याच पार्श्वभूमीवर सरकारने सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्वावलंबन या स्तंभांवर आधारित ही योजना आणलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारची योजना आहे। विधवा महिला असतील, ज्यांना आपल्या कुटुंबाचा सांभाळ करावा लागत असतो, मुलं असतात मागे, या मुलांकडे लक्ष द्यावं लागतं, त्यांचं शिक्षण पाहावं लागतं, त्याचबरोबर पहा त्यांच्या ज्या गरजा असतात त्या पूर्ण कराव्या लागतात, घर खर्च भागवावा लागतो आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे विधवा महिलांना मानधन मिळतं किंवा इतर लाभार्थ्यांना मानधन मिळतं 1,500 रुपये, 2,500 रुपये, हे खरंच खूप कमी आहे महागाईच्या तुलनेमध्ये। आपण पाहिलेलं आहे, वारंवार लाभार्थ्यांकडून मागणी केली जात आहे की आता आम्हाला जे आहे ती पेन्शन वाढवा, कमीत कमी 6,000 रुपये पेन्शन द्या, परंतु आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी 6,000 ऐवजी तुम्हाला 7,500 रुपये या ठिकाणी अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पहा, या योजनेचे पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यात जमा होतील, तर ज्या पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये थेट DBT अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलं जातं, त्याच पद्धतीने हे पैसे जमा होतील आणि यामध्ये जे मध्यस्थ व्यक्ती असतात, दलाल असतात, भ्रष्टाचारी लोक असतात, या गोष्टींना आळा बसण्यासाठी शासनाच्या माध्यमातून DBT हे एक चांगलं या ठिकाणी जो पर्याय आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजे जी केंद्राकडून, राज्य शासनाकडून जी मदत येते ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते। त्याच पद्धतीने ही जी रक्कम आहे 7,500 रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, अशी माहिती आहे। तुम्ही म्हणाल मग या योजनेचं नाव काय आहे, तर या योजनेचं नाव आहे विधवा, विकलांग आणि वृद्ध पेन्शन योजना 2025।
मासिक मानधन तुम्हाला किती मिळणार, म्हणजे पेन्शन किती मिळणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 7,500 रुपये एवढं मानधन या म्हणजे पेन्शन या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेचा लाभ नेमका मिळणार कुणाला, तर जे वृद्ध व्यक्ती आहेत, ज्यांचं वय 65 वर्ष किंवा 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना, त्याचबरोबर ज्या महिला विधवा आहेत, पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे, त्यासाठी पहा विधवा महिलांसाठी, ज्या विधवा महिला आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि विकलांग व्यक्ती ज्या किमान 40% किंवा त्याहून अधिक विकलांग आहेत त्या सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर पहा, खूप चांगल्या प्रकारचा हा निर्णय आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात येईल हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। लवकरात लवकर जर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली तर नक्कीच जे विधवा महिला असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती असतील, त्या सर्वांना या योजनेचा लवकरात लवकर फायदा होईल आणि त्यांना आर्थिक हातभाराला मदत होईल। त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे। पहा, तुम्ही काय करता, मेन आणि महत्त्वाची जी अपडेट असतात, अशा वेगवेगळ्या योजना ज्या असतात त्या तुम्ही पाहत नाहीत। आता तुम्हाला स्क्रीनवर दिसलेला आहे, थंबनेलवरती दिसलेला आहे की दिवाळी बोनस मिळणार। दिवाळी बोनस मिळणार म्हटले की तुम्ही पटकन व्हिडिओ ओपन केलेला आहे। बोनसच्या नावाखाली पहा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, परंतु पहा तुम्हाला फक्त एकदा बोनस हवा आहे का प्रत्येक महिन्याला तुम्हाला बोनसच्या स्वरूपात ही रक्कम मिळायला पाहिजे, हा तुमचा प्रश्न आहे। अशा वेगवेगळ्या भरपूर साऱ्या योजना आहेत, फक्त काय करतात लोक, मेन आणि महत्त्वाची माहिती पाहत नाहीत। 7,500 रुपये फक्त दिवाळीला एकदा बोनस मिळाला की झाला का, नाही, तर प्रत्येक महिन्याला ही रक्कम मिळाली पाहिजे। त्याचमुळे आपण थंबनेलवरती माहिती टाकलेली आहे की 7,500 रुपये दिवाळी बोनस। तर या ठिकाणी पहा, दिवाळी बोनस हा कुणीही कुणालाही आत्तापर्यंत सरकारच्या माध्यमातून दिला गेला नाही। जो दिलेला आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळालेला आहे आणि त्यामध्येही अशाच महिला आहेत ज्यांना जून महिन्यापासूनचे हप्ते आलेले नाहीत। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सुरळीतपणे प्रत्येक महिन्याचे हप्ते येत असतील तर तुम्हाला 0 रुपया बोनस मिळणार आहे। जर तुम्ही सामान्य महिला असाल, म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही आशा नसाल, अंगणवाडी सेविका नसाल, मदतनीस असाल, तर तुम्हाला 0 दिवाळी बोनस मिळणार आहे। आणि तुम्ही अंगणवाडी सेविका असाल, त्याचबरोबर मदतनीस असाल, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून दिवाळी बोनसच्या स्वरूपात 2,000 रुपये एवढा बोनस जाहीर झालेला आहे। इथपर्यंत माहिती खरी आहे, अन्यथा कुणालाही कोणत्याही योजनेचा बोनस जाहीर झालेला नाही। तुम्ही काय करता, बोनस म्हटले की पटकन पाहता, पण खूप महत्त्वाची जी माहिती आहे ती मिस करता। तर अशाच माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। योजनांची माहिती जर तुम्हाला झाली तर नक्की तुम्ही अप्लाय कराल, तुम्ही त्याचा लाभ घ्याल। त्यामुळे पहा, माहिती जाणून घ्या, फक्त अफवांवर विश्वास ठेवू नका। आणि ज्या वेगवेगळ्या योजना असतात या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। आपण आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर अशी कोणतीच माहिती दिली नाही की तुम्हाला एवढे 10,000 रुपये मिळणार, एवढे पैसे आले, हे पैसे आले, ते पैसे आले। पहा, जी माहिती आहे ती आपण माहिती प्रसिद्ध होते, जी शासनाच्या माध्यमातून देण्यात येते, तीच माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असते। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।